ही जी मध्यभागी तुमच्या डोक्याच्या वरची रेष आहे कुंकू भरण्याची, जर सांगू नये कुंकू इथं जेवढं लावतं ना तेवढं भांगात भरावं आणि वाढ केल्यानंतर इकडे लावू नये. तुम्हाला जो गंधाचा टिपका द्यायचा ना, टिपका देतो ना तुम्ही डुक्याचा किंवा अष्टगंधाचा, तो ह्या दोन्हीच्या मध्ये दिला पाहिजे. कोणीकडे खाजवली तुम्ही टिपका नाही आणि काही वारकरी काळीनं गंध होत्या, ते काळ्या करायला तरबेज असतात. काळीनं गंध लावू नये, कधीच लावू नये. आपण वारकरी आहे, इथं गंध लावू. ऐका नाही, त्या मुलींना तो छंद राहायचा. आता तो भांग आला, तो भांग गेला. आता 2 वर्ष देवयानी भांग काढला, गाजला. देवयानीनं चांगले दिवस काढले. देवयानी भांग असा होता, इथं मध्ये खड्डा होता, तो खाली घ्यायचा आणि त्याला एक बट मोकळी सोडायची. हा कोणाचा भांग होता? देवयानी. आता देवयानीचा भांग गेला आणि 7-8 महिन्यापासून पॉप नावाचा भांग आला. आता पॉप, तो पॉप नावाचा भांग असा आहे, त्याला मध्ये खड्डा आहे, पुढं झटका आहे, पुढे एक झटका आहे, मागे एक झटका आहे आणि मध्ये ढोकळा आहे. म्हणजे इकडं कांद्याचा वाप आहे, इकडं लसणाचा वाप आहे, मध्ये ढोकळा आहे. चंद बदललं जग. धोतर गेलं, पायजामा आला, पायजामा गेला, जीन आली, जीन गेली, बरमुडा आली. हळूहळू लोक मोकळी होत आली. आता काय नाही, आता काय हितबरोबर सडकला का आला महात्मा, बदलली. पूर्वी लोक मस्तपैकी मांडी घालून जेवायची, आता उभ्यानं जेवण आलंय. आणि जेवणारे इतके हलकट ताटली हातात घेत, एकाला भातच सापडला, तो ताटलीच घेऊन घरी गेला. एकाला भात सापडला, डाळ सापडला, तेवढं ते एकानं झाका लावला, भातही गेलं. जेवण पायापुढे सांगतो. मी पाहिजे तुम्हाला शिनवतो मस्त मांडी घालून जेवण, पायापुढे सांगतो आपण वैष्णव आहे. आपल्या अन्नदानाला किंमत देणारी माणसं आहे. आपल्या घरी कोणताही कार्यक्रम असला आणि तुमच्याकडे कपाटभरी जरी नोटा असेल तर जेवण हे खाली बसून साधं पण भरपूर असावं. एवढे गुलाबजामुन काय तुला आणि घरावर लाईटिंग 31,000ची, डीजे 62,000चा, दारू 36,000ची. एवढे गुलाबजामुन मग तोंडात फेकला, नागपुडीत गुतला मात्र त्याच्या पाठीत कुका हाणाने तो गेलो. अन्नदान साधा असं पण भरपूर. आता इथं पहा, हे सत्यनारायण पूजेचं जेवण आहे कसे, अंडी घालून साधं पण बरं. एवढा भात काय खाली. श्रीमंत हलकट अन्नदान नाही घालते. यांची लग्नाला फेटी 1.5 लाखाची, नवरदेव याला. मुलीच्या लग्नाला फटाके 40,000चे, नवरदेव बायला. नवरदेव ठोय 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 ठोय. 80% लोकांना पैसा कुठे घालवायची अक्कल नाही. पैसा फक्त ज्ञानदान, अन्नदान आणि पुण्याच्या ठिकाणीच घालावा, म्हणजे तो दुप्पट होतो. मुलीच्या लग्नाला फटाके 40,000चे, काय फायदा आहे? फायदा सांगा ना मला. लग्नाला दारू 10,000ची, फायदा काय? पेपरला ज्याला दिली वाढदिवसाच्या हाती शुभेच्छा, उभा मोबाईल आतलं पान 1.5 लाखाला, कानाला मोबाईल लावून उभा येणार, खाली 5-50 यार पाठव, अर्धा लिहून की शुभेच्छू. लोकांनी वाचली फेकून दिली, पप्यानं शी केली. पप्याच्या आईनं तोच कागद घेतला आणि पप्या साफ केला. पप्याची शी केवढी